लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का घसरला। देशात सरासरी 66.93 तर महाराष्ट्रात फक्त 58.09% मतदान। पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोल्हापुरात सभा। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकांसाठी मोदी मैदानात। मुख्यमंत्र्यांनी केली सभास्थळाची पाहणी। साताऱ्यात शरद पवारांच्या 2 सभा। धैर्यशील मोहिते पाटील आणि शशिकांत शिंदेंच्या प्रचारार्थ पवार मैदानात। साताऱ्याला जाण्याआधी पवारांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन। प्रचार गीतातील जय भवानी शब्दावर बंदी कायम। निवडणूक आयोगानं ठाकरे गटाची याचिका फेटाळली। महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना सायबर पोलीस विभागाकडून क्लीन चिट। पुरावा म्हणून पाठवलेले व्हिडिओ खोटे असल्याचं समोर। अवघ्या काही तासात महायुतीच्या सर्व जागांची घोषणा। तर नाशिक आणि ठाण्याची जागाही शिवसेनेकडेच राहणार, सूत्रांची माहिती। गुप्त मतदानामुळेच पहाटेच्या शपथविधीनंतरचं सरकार कोसळलं। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गौप्यस्फोट। मालेगावात स्वाईन फ्लूचा शिरकाव। माजी कृषी अधिकाऱ्यांचा दोघांचा मृत्यू। आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर। स्वाईन फ्लूचा शिरकाव, 2 जणांचा मृत्यू। अनमोल बिश्नोई विरोधात लुकआउट नोटीस जारी। सलमानच्या घराबाहेरील गोळीबारात मुख्य सूत्रधार असल्याचं समोर। सोलापूरमधील आबा कांबळे खून प्रकरणाचा 6 वर्षांनी लागला निकाल। प्रकरणातील 7 जणांना जन्मठेप। मुंबई आणि ठाण्यासह कोकणही तापणार। आजपासून 3 दिवस उष्णतेची लाट, काळजी घेण्याचं आवाहन। आणि यासोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची। नमस्कार।